नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आईपण भारीमध्ये. सो आज आहे रुहीचा 3rd बर्थडे. सो आमच्यापेक्षा ना यावेळेस आता तिला कळायला लागले, त्यामुळे ती खूप दिवसापासून माझा बड्डे येणार, मला हे करायचं आहे, मला ते करायचं, असं तिचं प्लॅनिंग सुरू होतं. म्हणजे यावेळेस मी काही ठरवायच्या आधी तिनेच खूप गोष्टी ठरवल्या होत्या की आई मला असं पाहिजे, हे करायचं आहे, आणि सगळ्यांना तिनेच इन्व्हाइट केलं की या तुम्ही माझ्या बड्डेला वगैरे. असं काही प्लॅन नव्हता काय करायचं काही नाही, सिम्पल घरीच बड्डे सेलिब्रेट करणार आहोत, तिचे जवळचे फ्रेंड्स वगैरे आणि ते. आणि दरवर्षी ना आम्ही मिडनाईट बड्डे करतो तिचा, पण यावेळेस म्हटलं की चला काहीतरी वेगळं सरप्राईज देऊया तिला. म्हणून मग यावेळेस मिडनाईट न करता, तिला न जागवता आम्ही म्हटलं की आपण ती जेव्हा सकाळी उठेल लवकर तर तिच्यासोबत समोर गिफ्ट, तिचे फ्रेंड्स सगळे कॅप घालून वगैरे असं काहीसं करूया. सो उठल्या उठल्या छान सरप्राईज ना, बलून्स वगैरे सगळीकडं, तर तसं काहीतरी करायचा प्लॅन आहे. सो मी गिफ्ट्स ऑर्डर केले तिच्यासाठी काय काय, आणि आता ते रॅप वगैरे करून थोडीशी तयारी करेल. काय काय करते ते सगळं तुम्हाला दाखवतेच मी. आणि मस्त मी थोडंसं स्काय ब्लू थीम ठेवली यावेळेस, त्या अकॉर्डिंगच तिचा ड्रेस पण मी स्टिच केला आहे, आणि डेकोरेशन पण तसंच काहीसं करायचं ठरवलं आहे. आणि मला ना खरंच कळत नाही, एवढी पटापट सगळे दिवस जात गेले. म्हणजे 3 वर्ष झालेत ॲक्च्युली. आज 3 वर्ष होतील तिला, आणि 4थं लागेल. सो वाटतच नाही की ती 3 वर्षाची होईल, कारण पहिलं वर्ष त्याचे वेगळे एक्साइटमेंट, त्याचे वेगळे माइलस्टोन, दुसऱ्या वर्षातल्या वेगळ्या गोष्टी, तिसऱ्या वर्षात तिचे बडबड बोलणं, आणि इतकं बडबड बोलणं आहे की म्हणजे थांबतच नाही. म्हणजे ना मला वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आणि आवडीचा क्षण हा आहे की रुही होणं. तेही इतकी गोंडस, एवढी क्यूट, म्हणजे काहीच मी बोलू शकत नाही तिच्याविषयी. इतकी मला असं इतके लोक येऊन विचारतात ना की ही कशी काय एवढं बोलते, किंवा हिला एवढं सगळं कसं काय कळतं. एवढी 3 वर्षाची पण एवढ्या जास्त गोष्टी कळतात तिला, आणि मेन म्हणजे आठवतात तिला. खूप जुन्या गोष्टी पण आठवतात. म्हणजे आम्ही 1 वर्षाची असताना काय केलं आहे, 2 वर्षाची असताना कुठं गेलो होतो, काय केलं होतं, हे आम्ही विसरतो पण ती विसरत नाही. सो आम्हाला ते कळलं आहे की हिला खूप गोष्टी लक्षात राहतात आणि ती काही विसरत नाही त्या कधी. सो तेवढी शार्प मेमरी तर तिची आहेच. त्यामुळे खूप कौतुक वाटतं मला तिचं की एवढ्या लहान वयात एवढ्या जास्त गोष्टी कळतात. अजून तर स्कूलमध्ये जात पण नाही आहे, तरी पण खूप गोष्टी समजायला लागल्यात, कळायला लागल्यात. सो खूप प्राऊड फील होतं की माझी मुलगी आहे रुही, आणि एवढी हुशार आहे ती. सो या बड्डेला मी एवढंच विश करेल की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, आणि ती कायम अशीच हसत राहो, अशीच खेळत राहो. ती जशी आत्ता आहे तशीच पुढं पण तिची ग्रोथ हो, ती खूप पुढे जाओ, ते बघायला खरंच खूप आवडेल. आणि खरं तर आज आई होऊन मला पण 3 वर्ष झालेत. मला पण वाटत नाही आहे ते ॲक्च्युली की मी आई कशी होईल असं मला वाटलं होतं, पण तिच्यामुळे ते खूप इझी गेलं. कारण खूप वेळा तर तीच माझी आई बनते, तीच मला असं की काय झालं आहे तुला, काय नाही, असं एकदम कधी कधी मी तिला चिडवते की तू माझी सासू आहेस आणि मी तुझी सून आहे, आणि ती मला म्हणते पण ओ सूनबाई करून. सो असं आमची मस्त हसी मजाक चालू असते, पण मजा येते. म्हणजे खरंच रुही आल्यापासून खरंच खूप आनंद आला आहे माझ्या लाईफमध्ये, पूर्ण झाली आहे माझी लाईफ असं मी म्हणेल. त्यामुळे तिचा बड्डे हा मला माझ्या बड्डेपेक्षा किंवा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. सो चला मग त्या सगळ्याची मी तयारी सुरू करते, आणि तुम्ही पण बघत राहा, स्टे ट्यून. आणि रुहीसाठी तुमचा ब्लेसिंग आणि तुमच्या शुभेच्छा नक्की सोबत राहू द्याल. रुहीच्या आवडीचे काही गिफ्ट्स ना मी आधीच ऑर्डर करून ठेवले होते, ते फक्त गिफ्ट रॅप करायचे राहिले होते. म्हणून मग आदल्या दिवशी रात्री सगळं गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवलं. 3 नंबरचा जो आकडा आहे तो पण मस्त फुगवून ठेवला. तो करताना माझीच हवा टाईट झाली होती. त्यानंतर असं वॉलवर छानसं थोडंसं डेकोरेट करून घेतलं, आणि मेन म्हणजे खरं तर संध्याकाळीच करायचं होतं, पण थोडंफार मी रात्रीच केलं. त्यानंतर अशा कॅप मी आणल्या होत्या, त्या सगळ्या तिच्या सॉफ्ट टॉईजला घातल्या, आणि त्यांच्यासोबत एक गिफ्ट ठेवलं. सकाळी रुही उठेपर्यंत ना बेडवर थोडेफार बलून मी टाकले, आणि ती उठायची, मग वाट बघत बसलो.
तोपर्यंत असं बाहेर सगळं बलून ठेवलेले, तिचे सगळे फ्रेंड्स ठेवले होते आणि त्यांच्या हातात एक एक गिफ्ट ठेवून त्याची वाट बघतात असं आम्ही रेडी राहिलो होतो. आणि ती उठल्यानंतरची तिची रिॲक्शन ना काहीतरी वेगळीच होती. पण तिला आनंद झाला की तिचे सगळे सॉफ्ट टॉईज असे गिफ्ट घेऊन थांबलेत. जे मला वाटलेलं तिला आवडेल अगदी तसंच झालं. हॅपी बर्थडे रुही. बघ तुझे सगळे फ्रेंड्स गिफ्ट घेऊन थांबले तुझे. गिफ्ट घे ना एक एक. बघ सगळे गिफ्ट घेऊन बसलेत ना तुझे फ्रेंड्स. असं नाही की. दे मला दे. जा दुसरं घे. किती गिफ्ट झाले. आता कोण राहिलं. आता याच्याकडे तर मोठं गिफ्ट आहे काय. हॅपी बर्थडे. थँक्यू. बघ फोडून बघ आता एक तुला पाहिजे ते. हा फोडायचं का तुला. काय पाहिजे तुला. आता श्यामला गिफ्ट. हा सबको एक एक गिफ्ट दे रही ना. ते बघ हात तर बघ कसा बसलाय गॉगल घालून. एक आहे तुला पण टोपी घाला. त्याला आमचा बर्थडे आज. होय तो. काय काय तुला आवडतं ना बनवायला. आणि दिले तुला हे आज ना मावशीनी. आईला ते गिफ्ट दिले माहितीये का. कशाने दिले. हा ससाने दिले मला. बर. आई मी ऑमलेट घुसते. ऑमलेट नसतं धुवायचं प्लेट धुवायची असते इथून. हे बघ. अरे सगळ्यांना छान खाता येते ना हे बघ, हे ऑमलेट. बघ. आई मला तुला सगळ्यांना आवडलं का गिफ्ट. हो आई ससाचं खूप आवडलं. ससाचं सशाचं नाहीये ग. सशाने फक्त दिलं तुला. आई ससाचं खूप छान गिफ्ट. आज सगळं तिच्या आवडीचं बनवायचं म्हणून ब्रेकफास्टमध्ये मी बनवायला घेतले पॅनकेक जे तिला खूप आवडतात. आणि त्यानंतर मस्त मग तिला उठणं वगैरे लावून आंघोळ घातली. किती आनंद आहे ते व्हिडिओ लावायचा उठणं. आई मला उठणं लाव. आई मला उठणं लाव. है ना. छान 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 मला उठणं लावा. छान 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 मला उठणं लावा. आई आता लावलंय. छोटं बाळ होती ना अशी 1 वर्षाची तेव्हा पण उठणं इतकं छान लावून दिलं होतं ना माऊने. आता मी लावू देते. आता मी लावू देते. हो लहान असताना नाही लावायची. लहान असताना पण लावून द्यायची. फक्त कोण लावू द्यायचं नाही. सगळे लावून देतात. फक्त रात्रीच नाही लावू देत का. आपण आता मुलीला जायचं. लावून. हो. तुझं
जा मंदिरात जाऊ. ठीक आहे. मंदिरात जाऊन आल्यानंतर ना तिच्यासाठी अजून एक हे सरप्राईज होतं. ते म्हणजे मी तिच्यासाठी ऑर्डर केलेलं हे ट्रॅम्पोलिन, जे तिला खूप जास्त आवडतं. ती जेव्हा पण कुठे बाहेर जाते तेव्हा तिला याच्यावरच उड्या मारायच्या असतात. म्हणून मी तिच्या बड्डेसाठी म्हणून खास ते ऑर्डर केलेलं आणि ती घरी आली आणि ते पाहून खूपच खुश झाली. त्यानंतर दुपारचं जेवणात पण मी तिच्या आवडीचाच मेनू बनवलेला, ते म्हणजे पुरी भाजी. रुहीला पुरी खूप आवडते म्हणून मग तिच्यासाठी मी पुरी श्रीखंड असा बेत केलेला. कोण जेवतंय आतमध्ये बसून? बरं नाही बघ, तू तुझं जेव. त्यानंतर तिच्यासाठी अजून एक गिफ्ट घ्यायचं होतं आम्हाला, ते म्हणजे शूज. म्हणून मग त्यासाठी आम्ही मॉलमध्ये गेलेलो शूज घ्यायला. पिंक. घे, पिंक पाहिजे तिला. कोणतं सांग? हा ट्रेन मध्ये नंतर बसू, आधी हे शूज सांग. तू घ्यायचा नाही तर पिंक घ्यायचा, कोणता घ्यायचा? मला blue आणि pink. एक ब्लू घ्यायचा, एक पिंक घ्यायचा. आणि एक जे आहेत ते आम्ही राहू जाऊ का आमच्या? तुझ्यासारखं कोणी घेणार नाही ना ब्लू आणि पिंक. रुहीला ना शूजपेक्षा त्या बलूनमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तिला नेहमी तो बलूनच हवा असतो आणि आज तो तिला मिळाला, यातच ती खुश होती. त्यानंतर मॅन्डेटरी असं मॉलमध्ये गेल्यावर एक तर ट्रेनमध्ये बसणं, नाहीतर या टॉयवर फिरणं. सो हे करणं तर गरजेचंच असतं तिच्यासाठी. त्याच्यासाठी ती मॉलमध्ये जात असते. त्यानंतर मग घरी आलो आणि मग छानसं असं डेकोरेशन केलं. थोडंसं सिम्पल घरगुती डेकोरेशन केलं होतं. फक्त ब्लू आणि व्हाईट अशी थीम ठेवली होती, कारण तिचा बड्डेचा ड्रेस तसाच होता. सो असं मस्त रुहीला रेडी केलं आणि ती खरंच खूप सुंदर क्यूट डॉल दिसत होती. तिला स्वतःला सगळा केक खायचा असतो, कुणालाच द्यायचा नसतो. म्हणून ती तिथंच बसून केक खात बसली. कसं तरी तिला कन्व्हिन्स करून केकाला काढून घेतलं. आणि मग तो केक पण सेम तिला मॅचिंग होता. केक आणि ती सेमच दिसत होते. फूड मेनू पण मी सगळ्या मुलांचा फेवरेट ठेवलेला, तो म्हणजे नूडल्स, डोनट, त्यानंतर चीज बॉल्स, जे रोहिणी पटपट खाऊन घेतले. आणि रिटर्न गिफ्टमध्ये पण मी हे असं काहीचे ऑर्डर केलेली स्लेट, जे सगळ्यांना माहितीच आहे पण खूप युजफुल आहे असं मला वाटलं, म्हणून मी हे सगळ्यांना गिफ्ट ठेवलेले. आणि त्यानंतर रुहीचा डान्स करणं काही थांबत नव्हतं. ती खूप जास्त खुश होती की ती नाचू, खेळू, उड्या मारू असं तिचं चाललेलं. आणि तिचे सगळे फ्रेंड्स, तिच्या आवडीचे सगळे लोक तिच्या आजूबाजूला होते, त्यामुळे तर ती प्रचंड खुश होती. आणि तिचं डान्स करणं, उड्या मारणं हे असं चालूच होतं. फोटोज खूप सारे काढून तिचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला.
आणि त्यानंतर मग आम्ही गिफ्ट ओपन करायला सुरुवात केली, कारण तिला आणि मला दोघींनाही त्याची जास्त उत्सुकता होती. सो मस्तपैकी आम्ही गिफ्ट ओपन करायला घेतले आणि एक एक गिफ्ट पाहूनच तिला आणि मला दोघींनाही खूप आनंद होत होता. टिफिन बर आणि स्कूलला घेऊन जा. छान आहे मग. अजून एक बॅग मग. बॅगच बॅग. युनिकॉर्न बॅग. काहीतरी इंटरेस्टिंग आहे बाबा. उद्या घेऊन एक नंबर. रांगोळ्यात काढते पण नाव UH आहे तिथे. UH आहे लिहिलं तू. ती गिफ्ट आले ग. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? दोन आवडले. कोणते? हे आणि हे. एक बटन पण तर काहीतरी छान घेतलं गिफ्ट. आणि काही ऑनलाईन गिफ्ट पण असे आले होते, ज्यात आलं होतं हे मेकअप किट. हे पण रोहीला खूप जास्त आवडलं. आता नसतं रात्री स्कूलला जायचं. तिकडे बेडरूम मध्ये स्कूल आमची. जा लवकर, खूप जड झालं. स्कूलला चालली चला. हा बॅग मिळाल्यापासून स्कूलच सुरू झाली घरी. सो रुहीचं तर गिफ्ट ओपन झाल्यापासून तेच बघणं चालू आहे. इतकी थकली आहे पण सुरुवातीला ते गिफ्ट घेऊन खेळत बसायचं त्याच्यासोबत. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. कसं झालं तुझं बर्थडे? छान झाला. काय काय आवडलं तुला? खूप आवडलं. काय आवडलं? गिफ्ट केक खूप आवडलं. हो. आणि कोणतं गिफ्ट आवडलं जास्त? स्वातीचं आणि ते कलरचं आणि हे. अच्छा. आणि माईक पण आणि किचन सेट. किचन सेट पण. हा. खूप गिफ्ट आवडले. खूप गिफ्ट आवडले. आणि त्या प्राण्यांचे पण आवडले. कोणतं का? त्याची. अच्छा. आणि अच्छा सकाळचे प्राणी का? अच्छा हा त्यांचे पण गिफ्ट छान होते ना. तुला केक आवडला का? हो आवडला. आता संपला तुझा बर्थडे. मग आता पुढच्याच वर्षी येणार डायरेक्ट.
Anna, thank you so much.